नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 28/2/2026 मी सुरेंद्र ईशी, रवी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आलोट कंपनी प्रतिनिधी धुळे जिल्हा। आज आपण शिरपूर तालुक्यातील तोंडे या गावातील प्रगतशील शेतकरी रामकृष्ण नारायण पाटील यांच्या शेतात मका पीक पाहणीसाठी आज आपण आलेलो आहोत। आपण त्यांना रवी सीड्स कंपनीचा RR म्हणून आपण त्यांना एक बॅग डेमो म्हणून दिलेली होती। तर आपण शेतकऱ्यांकडून त्यांचं मनोगत या वाणाविषयी जाणून घेऊया। दादा, आपलं नाव? रामकृष्ण नारायण पाटील। रामकृष्ण नारायण पाटील, आपला मोबाईल नंबर? 9637672950। दादा, आपण कुठलं वाण लागवड केली आपण? रवी सीड्स रवी सीड्सचे RR आणि त्याचा बाजूला 2277 लक्ष्मी सीड्स। तर दादा, साधारणतः लागवड दिनांक सांगता येईल? हो, लागवड 23 तारखेला केली। 23/11/2025। साधारणतः नोव्हेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात तुम्ही लागवड केलेली। बरोबर। याला एकच फवारणी दिली। एकच फवारणी घेतली, म्हणजे रोगाला बळी पडत नाही, याचा अर्थ असाच झाला। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला दोन वाणांमधील तुम्हाला वैयक्तिक बुंदकळी हे जे साईज आहे तो थोडं उंच वाटते आणि हे पण मोठं येईल असं वाटतंय त्याचं। म्हणजे वाणाचं जे बुट्ट आहे त्याची साईज तुम्हाला मोठी वाटली, म्हणजे उंच वाटली। आणि तोटा कसा वाटला तुम्हाला? दांडा स्टंप चांगला आहे, काही वाणा नाही। व्हरायटी या इतर वाणाचा जो स्टम आहे याच्यापेक्षा रवी सीड्स सुद्धा तुम्हाला पानाचा आकार सुद्धा मोठा आहे। म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव तर घेता येत, तुम्हाला काय चांगला वाटतोय? चांगला वाटतंय। तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, की स्वतः शेतकऱ्यांनी आपले अनुभव आपल्याला आज शेअर केले, की त्यांना इतर वाणापेक्षा आपला चांगला वाटला आणि त्याची साईज देखील त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष दाखवली। म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकतात, की त्यांनी रवी सीड्स आणि अजून पुढे काही उत्पन्न दिसेलच नाही आणि चांगला वाटतोय त्याच्यामुळे